कायद्यानुसार वापरलेली औषधे, एक्सपायर झालेली औषधे, विषारी औषधे यांची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे असं सांगितलं जातं। परंतु काही जण ही औषधे जाणते अजाणतेपणे कोठेही टाकून देतात। मग नेमके हेच औषध एखाद्या लहान मुलाच्या हाती लागलं आणि त्या लहान मुलाने ते औषध पिलं किंवा खाल्लं, त्यातून त्याचा मृत्यू देखील उद्भवू शकतो। असाच काहीसा प्रकार सोलापूर जिल्ह्यात घडलाय। गावातील रस्त्याच्या कडेला काही अज्ञातांनी फेकून दिलेली विषारी औषधाची बाटली एका लहान चिमुकलीने खेळण्यासाठी घेतली। नंतर खेळता खेळता त्या बाटलीतील औषध त्या चिमुकलीने पिले। त्यामुळे मुंगशी येथील दुर्वा विनोद क्षीरसागर वय वर्षे 3 या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही लहान चिमुकली गेली महिनाभर सुरू असलेली मृत्यूची झुंज अखेर शेवटची ठरली। ही घटना बार्शी तालुक्यातील मुंगशी येथे घडली आहे। तिने औषध प्राशन केल्याची घटना तिच्यासोबत खेळणाऱ्या चिमुकल्या सवंगड्यांमुळे उघडकीस आली। त्यानंतर तिला उलटीचा त्रास होऊ लागल्याने तात्काळ तिला वैराग येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले। येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता बार्शी येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले। परंतु तिचे शरीर साथ देत नसल्याने अखेर तिला सोलापूर येथे हलवण्यात आलं। परंतु तिच्या संपूर्ण शरीरात हे विष भिनल्याने प्रकृती चिंताजनक झाली। त्यानंतर मात्र काल दिनांक 30 ऑगस्ट रोजी तिची प्राणज्योत मालवली। या घटनेने मात्र मुंगशी गावात हळहळ व्यक्त होत आहे। अशा घटना समाजात घडत असताना पालकांनी देखील सावधानता बाळगून आपल्या लहान मुलांची योग्य ती काळजी घेणं महत्वाचं आहे। तसेच विषारी औषध वापरणाऱ्या व्यक्तींनी देखील ते औषध वापरल्यानंतर बाटली किंवा त्या पॅकेटची काळजीपूर्वक विल्हेवाट लावली पाहिजे। अन्यथा अशा दुर्दैवी घटना घडू शकतात। जर सावधानता बाळगली तर अशा दुर्घटना नक्कीच टळतील।